हाय फ्रेंड्स, सायन्सच्या या अजब विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि मी गायत्री, तुमची सायन्स टीचर. सायन्समधील अनेक अजीबोगरीब कन्सेप्ट डिटेलमध्ये शिकण्यासाठी डोंट फॉरगेट टू सर्च फॉर #concepts by गायत्री. हाय फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला डिफरन्स क्लिअर करणार आहोत. ओके, सो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हटलं तर या दोन्हीही लेंथ आहेत. ओके, या लांबीच आहेत दोन्हीही. पण फरक काय या दोघांमध्ये एका छोट्याशा उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. से फॉर एक्झाम्पल, एक व्हेकल आहे जी की आत्ता सध्या पॉइंट ए ला आहे. ओके, तर त्या व्हेकलने ट्रॅव्हल केलं अप टू पॉइंट बी विच इज 3 मीटर. ओके, देन अगेन इट ट्रॅव्हल अप टू पॉइंट सी विच इज 4 मीटर फ्रॉम बी. ओके, and the distance between point A and C is 5 meter. Okay, now see, car or vehicle has traveled from point A to B 3 meter, again from B to C 4 meter. So this is the actual path traveled by that vehicle. Okay, and now the car is at point C. So first concept, distance means the actual path length traveled by the object. What is distance? Actual path length traveled by the object is called distance. Okay, now what is displacement? Okay, initially the car or vehicle was at point A and now it is at point C. So how much it is far away from its original position? ती जी व्हेकल किंवा ती जी कार आहे ती तिच्या ओरिजिनल पोझिशन पासून सध्या किती लांब आहे, किंवा तिच्या सुरुवातीच्या पोझिशन पासून आणि आत्ताच्या पोझिशन पर्यंतचं सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स काय आहे, तर ते हे आहे 5 मीटर. म्हणजे या कंडिशनमध्ये डिस्प्लेसमेंट जी आहे ती किती आहे, 5 मीटर. सो हाऊ वी कॅन डिफाईन डिस्प्लेसमेंट हियर? दी shortest distance between initial and final position of object is called displacement. Okay, so this is the basic difference between distance and displacement, that actual path length traveled by the object is called distance and the shortest distance between initial and final position of object is called displacement. As I already told you, displacement and distance both are length. Okay, दोन्हीही लांबी असल्यामुळे दोघांचंही SI सिस्टीम मधलं युनिट जे आहे ते सेम असणार आहे. आपण बघू शकतो इकडे आपण मीटर लिहिलेलं आहे आणि इकडे डिस्प्लेसमेंटला सुद्धा मीटरच लिहिलेलं आहे. सो युनिट कोणतं युनिट? SI सिस्टीम मधलं युनिट डिस्टन्सचं मीटर असणार आहे. CGS सिस्टीम मध्ये ते की सेंटीमीटर असणार आहे. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट सुद्धा SI सिस्टीममध्ये आणि CGS सिस्टीममध्ये मीटर आणि सेंटीमीटर असंच असणार आहे. ओके, अजून एक गोष्ट,
डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. त्यामुळे इथे अजून एक डिफरन्स आपल्याला या दोघांमध्ये बघायला मिळतो आणि तो म्हणजे डिस्टन्स कॅन बी 0 or positive, but it can't be negative. Okay, distance can be 0 or positive, but it can't be negative. But what we can write about displacement? Displacement can be 0, positive or negative. So this is also the difference between distance and displacement. Okay, by using distance we can find speed. By using distance we can find speed, while by using displacement we can find what? We can find velocity. Okay, so in this video I tried to explain some terms in physics which are distance and displacement. Okay, जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजवलेला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं रिलेशन लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि फिजिक्समधल्या अशाच नवनवीन कन्सेप्ट आणि त्याचे मजेशीर सोल्युशन्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.